नमस्कार, मी शीतल. आज मी सादर करणार आहे एक सुंदर कथा. कथेचं नाव आहे गोष्ट त्या दोघांची. लेखक आहेत श्री सर्वोत्तम सताळकर. सादर करती आहे सौ शीतल खरे जोशी. गोष्ट त्या दोघांची. चला सगळे बाहेर निघा. आता फक्त शिवानंद, सुनंदा आणि 2 वॉर्डबॉय येथे राहतील. एव्हरीबडी एल्स आउट. डॉक्टर विनायक भार्गव यांनी ऑपरेशन थिएटरमधून सर्वांना बाहेर काढलं. 28 वर्षाची ती IT इंजिनियर मुलगी प्रसूतीसाठी त्या हॉस्पिटलमध्ये आली होती. 4-5 तासांपूर्वी सगळं नॉर्मल होतं, पण अचानक इतकी कॉम्प्लिकेशन्स वाढली की केस सिरियस झाली होती. आई, मूल किंवा दोघंही दगावण्याची शक्यता 90% झाली होती. सर्वजण गळाठून गेले होते. अशा वेळी डॉक्टर भार्गव यांना रात्री 3 वाजता तातडीने बोलवण्यात आलं होतं. ते आता आई व मूल या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करणार होते. त्यांना आत्मविश्वास होता की ते यात यशस्वी होतील. पण ज्यांना त्यांनी बाहेर काढलं ते त्यांचे 2 सहाय्यक डॉक्टर, 2 नवशिके डॉक्टर मात्र हिरमुसले झाले होते. ते नेहमीच असं करतात, त्यांचा सहाय्यक डॉक्टर पडगिलवार म्हणाला. जेव्हा केव्हा अशी इमर्जन्सी येते तेव्हा ते एकटेच अशी डिलिव्हरी करतात. अशा इमर्जन्सीमध्ये काय लाईन ऑफ ट्रीटमेंट घेतात, कुठले मेडिकल प्रोसिजर करतात आणि कसं ही आई आणि मुलाला वाचवतात हे प्रत्यक्ष बघण्याची संधी ते कुणाला देत नाहीत. आपले ज्ञान आणि कौशल्य ते इतरांबरोबर कधीच शेअर करत नाहीत. तब्बल 5.5-6 तासानंतर जवळजवळ सकाळी 9 वाजता डॉक्टर भार्गव बाहेर आले. ते बाहेर येताच हे सगळे डॉक्टर उत्सुकतेने त्यांच्याकडे धावले. काही वेळ डॉक्टर भार्गव यांनी चेहरा गंभीर ठेवला आणि मग अचानक त्यांच्या देखण्या चेहऱ्यावर एक रुंद हास्य पसरलं. बॉईज, स्टार्ट द सेलिब्रेशन. प्रसूती यशस्वी झाली असून आई आणि मूल दोघेही सुखरूप आहेत. आय हॅव डन इट अगेन. सर्वांनी मोठ्या उत्साहाने डॉक्टर भार्गव यांचं अभिनंदन केलं. त्यांनी अक्षरशः चमत्कार केला होता. काही तासांपूर्वी ती आई आणि तिचं मूल मरणाच्या दारात होतं आणि भार्गव यांनी त्या दोघांना मरणाच्या दारातून परत आणलं होतं. खरंच त्यांचं या बाबतीतलं ज्ञान आणि कौशल्य याला तोड नव्हती. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना डॉक्टर पडगिलवारांच्या मनात एक विचार आला. येस, यू हॅव डन इट अगेन. पण तू हे कसं केलंस हे मात्र तू सगळ्यांपासून गुप्त ठेवणार. ते मात्र कुणालाच कळू देणार नाहीस. अशा क्रिटिकल केसेसचा एकमेव डॉक्टर ही तुझी पोझिशन तू कायम ठेवणार. यू सेल्फिश बास्टर्ड. कॉंग्रॅच्युलेशन्स विनायक. अनदर फेदर इन युअर कॅप. हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कांगा यांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. त्यांना डॉक्टर भार्गव फार आवडत होते. हा डॉक्टर काहीसा मूडी, हट्टी आणि विक्षिप्त होता खरा, पण कामाच्या बाबतीत मात्र त्याचा हात कोणी धरणार नव्हतं. बट यू आर नॉट मूव्हिंग टू नेक्स्ट लेवल. अरे, हाताखाली तरुण डॉक्टर तयार कर आणि सिनियर पोझिशन घे. काम कमी आणि पैसा जास्त. नाही, मला सिनियर पोझिशन घेऊन व्यवस्थापनात मग्न व्हायचं नाही आहे. मला ते आवडत नाही. मला क्रिटिकल केसेसमध्ये पेशंटना वाचवणं हे जास्त आव्हानात्मक वाटतं. आय मस्ट से धिस. यू आर ए टफ नट टू क्रॅक. इथे नट या शब्दाचे 2 अर्थ घ्यायचे बरं का. म्हणजे वाळलेलं बीज आणि वेडा. कळलं का? आणि डॉक्टर कांगो खो खो हसले. अत्यंत मनमोकळ्या भावनेने केलेली त्यांची ही चेष्टा डॉक्टर भार्गवांनाही आवडली आणि तेही कांगांच्या हसण्यात सामील झाले. बाय द वे, एक लेडी डॉक्टर तुमच्या गायनाकोलॉजी डिपार्टमेंटला जॉईन होती आहे. डॉक्टर रीमा दास. डॉक्टर तापडिया सांगत होते की इंटरव्ह्यूमध्ये त्याला ती ब्रिलियंट वाटली. जेव्हा भेटेल तेव्हा बघूया किती ब्रिलियंट आहे ते, डॉक्टर भार्गव म्हणाले आणि बाहेर पडले. डॉक्टर रीमा दासला भेटल्यानंतर आयुष्यात डॉक्टर भार्गव यांना एक वेगळाच अनुभव येत होता. पहिल्यांदाच भार्गव यांना त्यांच्या मनावर कोणाचा तरी प्रभाव पडला आहे असे जाणवत होते.
रीमा सुंदर तर होतीच, पण तिच्याकडे एक सहज आत्मविश्वास होता. तिच्याकडे बुद्धिमत्ता होती, तसाच तिच्या बोलण्यात लाघवीपणा होता. येस, धिस गर्ल हॅज अ स्टफ. अचानक भार्गव चमकले. आपण एका नवीन लेडी डॉक्टरबद्दल काय विचार करतोय? डॉक्टर भार्गव एकटेच राहायचे. त्यांचे वडील लहानपणीच गेले होते. तर आई ते मेडिकल शिकत असताना गेली होती. त्यानंतर त्यांनी गायनॉकॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं. त्याच दरम्यान ॲनेस्थेशिया तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर देवयानीशी ठरवून लग्न केलं होतं. पण लग्नानंतरच काही महिन्यात देवयानीला मोठा अपघात होऊन ती दगावली होती. नियतीने त्यांच्यावर फार मोठा अन्याय केला होता. या आघाताने ते सैरभैर झाले होते. दुःख विसरण्यासाठी त्यांनी लंडनला उच्च शिक्षणासाठी जायचं ठरवलं. तिथे काही वर्ष त्यांनी भरपूर अनुभव घेतला आणि आता जिथे आई आणि गर्भ या दोघांनाही जीवाचा धोका आहे अशा क्रिटिकल डिलिव्हरीचे तज्ज्ञ मानले जात होते. त्यांनी आपल्या मनातल्या साऱ्या कोमल भावना जाळून टाकल्या होत्या आणि ते पूर्णपणे आपल्या कामात बुडून गेले होते. प्रेम सुख आपल्याला कधीच मिळणार नाही अशी कुणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. अशा परिस्थितीत डॉक्टर रीमा दास त्यांच्या विभागात आली होती आणि इतक्या वर्षात पहिल्यांदाच भार्गव यांना कुठल्या तरी तरुणीबद्दल रस घ्यावा असं वाटत होतं. रीमा काम अतिशय गंभीरपणे आणि तन्मयतेने काम करायची, पण मोकळ्या वेळात ती खूप गप्पा मारायची आणि सहकाऱ्यांशीही थट्टामस्करी करायची. भार्गव यांच्याबद्दल योग्य तो आदर ठेवून ती त्यांच्याशीही हास्यविनोद करायची आणि तेही ते एन्जॉय करायचे. ते एका मर्यादेपर्यंत तिच्याशी त्यांच्या केसेसचीही चर्चा करायचे. काही वेळेला साध्या साध्या केसेसमध्ये त्यांनी तिची मदतही घेतली होती. अर्थात क्रिटिकल केसेस मात्र अजूनही ते एकटेच हँडल करायचे. आज रात्री नाईट शिफ्टला कोण डॉक्टर आहे? रात्री 9:30ला पेशंट बघता बघता त्यांनी तिथल्या नर्सला विचारलं. डॉक्टर रीमा दास, नर्सने माहिती दिली. त्यांनी घड्याळात पाहिलं. शिफ्ट सुरू व्हायला अर्धा तास होता. मी केबिनमध्ये आहे, ती आल्यावर माझ्याकडे पाठव. काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. काही इंजेक्शन्स व्यवस्थित देणं आवश्यक आहे. तिला सांगतो मी आणि मग मी घरी जातो. असं म्हणून ते आपल्या केबिनमध्ये गेले. त्या पेशंटची फाईल पुन्हा वाचण्यात ते मग्न असताना अचानक रीमा आतमध्ये आली. माय गॉड, किती घामेघूम झाली आहे मी, असं म्हणत तिने आपला कोट काढून ठेवला. भार्गव यांनी तिच्याकडे पाहिलं आणि ते संमोहित झाले. रीमा तंग टी शर्ट आणि जीन्स, टाईट जीन्समध्ये होती. तिने आज केशरचनाही काही वेगळी केली होती. एकूणच ती या ड्रेसमध्ये खूप हॉट वाटत होती. माय गॉड, ही तर आज एकदम जीवघेणी दिसते आहे. शी हॅज ड्रेस टू किल. अचानक ते उशाळले. आपण एक सिनियर डॉक्टर आहोत आणि आज रीमाबद्दल आपल्या मनात हे काय येत आहे? सर, आपण काही सांगणार होतात ना, रीमा म्हणाली आणि त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली. भार्गव भानावर आले. मग त्यांनी तिला औषधांविषयी आणि इंजेक्शन्सविषयी सूचना द्यायला सुरुवात केली. रीमा लक्ष देऊन ऐकत होती, पण भार्गव यांची नजर तिच्या छातीच्या उभाराकडे जात होती आणि ते अस्वस्थ होत होते. रीमा मात्र नेहमीसारखी निरागस उत्साहात सगळ्या सूचना तिने व्यवस्थित ऐकून घेतल्या आणि तिच्या वहीत नोंदवून घेतल्या. तिच्या शरीराचा मंद सुगंध त्यांना जाणवत होता. तिचं मादक सौंदर्य आणि तिचा निरागस उत्साह या मिश्रणाची नशा त्यांना आता जाणवत होती. त्यांना एक वेगळाच अनुभव येत होता आणि तिच्या सहवासाचा हा अनुभव कधीही संपू नये असंही त्यांना वाटत होतं. एनिथिंग एल्स सर? ते भानावर आले. आता आपल्यालाही जायला हवं ह्याची त्यांना जाणीव झाली. ते काहीशा अनिच्छेने दॅट्स ऑल असं म्हणाले आणि निघाले. कारमधून परत जाताना त्यांना अचानक जाणवलं की देवयानी गेल्यानंतर कुठल्याही तरुणीविषयी अशी भावना त्यांना वाटली नव्हती. किंबहुना त्यांच्या मनातील दुःखानं आणि उदासीने त्यांच्या मनात कधीही अशी भावना येऊच दिली नव्हती.
पण आज मात्र हे वेगळंच घडत होतं. हे आपल्याला काय होतं आहे? डॉक्टर कांगा यांनी बोलवलं म्हणून भार्गव त्यांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टर पडगिलवार यांनी राजीनामा दिला आहे, पण जाताना त्यांनी तुझ्याविरुद्ध एक तक्रार केली. तक्रार? कसली तक्रार? त्यांचं असं म्हणणं आहे की तू तुझा ज्युनियर होता, पण तू त्याला रुटीन डिलिव्हरीच्या वेळी तेवढंच बरोबर घ्यायचास. क्रिटिकल डिलिव्हरीच्या वेळी मात्र सर्व डॉक्टरांना बाहेर काढून तू एकटाच डिलिव्हरी करायचास. तू आपलं या बाबतीतलं ज्ञान आणि कौशल्य कुणालाही शिकवत नाहीस. तू असं का करतोस विनायक? सर, मी हे जे ज्ञान आणि कौशल्य मिळवलं आहे ते मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने मिळवलं आहे. जेव्हा आई आणि मूल किंवा दोघंही दगावण्याची शक्यता असते तेव्हा त्यांना नेहमी यशस्वीपणे वाचवणाऱ्या काही अतिमोजक्या डॉक्टरमध्ये हा डॉक्टर विनायक भार्गव आहे. तुम्ही मला स्वार्थी म्हणू शकता, पण मला माझं हे विशेष स्थान आणि महत्त्व कायम राहावं असं वाटतं, म्हणून मी ते कुणाबरोबरही शेअर करत नाही. डॉक्टर कांगांनी खांदे उडवले. प्रत्येक जिनियस हा थोडासा विक्षिप्तही असतो का? त्यांच्या मनात विचार आला. त्या रात्री भार्गव आपल्या फ्लॅटवर एकटेच बसले होते. बाहेर पाऊस धबाधबा कोसळत होता. अशावेळी ते आपल्या आवडीची स्ट्रॉंग कॉफी पीत गझल ऐकत बसले होते. अचानक त्यांच्या दारावरची बेल वाजली. त्यांनी दार उघडलं तर दारात रीमा नखशिखांत भिजलेली उभी होती. अरे, तू या वेळेला इकडे कशी आणि अशा अवस्थेत? काय करू सर, दुपारची शिफ्ट होती, निघायला उशीर झाला. घरी जाण्यासाठी टॅक्सी घेतली होती, पण ती येथे जवळच बंद पडली. ड्रायव्हरनी पुढे घेऊन जात नाही असं सांगितलं. अचानक तुम्ही येथे राहता याची आठवण झाली. सर, मी इथे येऊन तुम्हाला त्रास देत नाही आहे ना? नो नो, बिलकुल तसं काही नाही. प्लीज कम इन. त्यांनी आस्थेने तिला आत घेतलं. आतून तिला टॉवेल आणून दिला. तिचा पांढरा कोट पूर्ण भिजला होता. तिने तो बाजूला काढून ठेवला. त्यावेळेला तिला पाहताच भार्गव पूर्णपणे बेभान झाले. तिने तलम आणि पातळ साडी घातली होती, जी ज्या क्षणाला तिच्या अंगाला घट्ट चिकटली होती. तिच्या अंगप्रत्यंगाचं दर्शन तिच्या त्या ओलेत्या अवस्थेत होत होतं. तिच्या घाटदार शरीराचे उभार स्पष्ट दिसत होते. त्या क्षणी भार्गवांना रीमा एका उत्तान शिल्पासारखी वाटली होती. त्यातच तिचा ब्लाऊज पूर्णपणे अंगाला चिकटलेला होता. ते पाहून तर भार्गव यांचं डोकं कामातूनच गेलं. ते भान हरपून तिच्याकडे पाहत राहिले. सर, एखादी रूम दाखवा ना, मी थोडं अंग पुसून येते. भार्गव भानावर आले. एखाद्या नशेत असल्यासारखं यांत्रिकपणे त्यांनी तिला रूमचा दरवाजा दाखवला. रीमा त्या खोलीत गेली. त्याच धुंद अवस्थेत ते बसून राहिले. काही क्षणातच स्वतःला कोरडी करून वेगळे कपडे घालून रीमा बाहेर आली. ती नेहमीच अशा प्रसंगासाठी वेगळे कपडे जवळ ठेवायची. सर, मी चलू? पाऊस आता थोडा थांबला आहे. अरे, अशी कशी लगेच निघालीस? अचानक ती जाणार या कल्पनेने भार्गव कासावीस झाले. तिने आणखी काही वेळ बसावं असं त्यांना वाटू लागलं. थोडा वेळ थांब ना, तुझ्यासाठी कॉफी करू का? नको सर, कॉफी घेतली की मला रात्री झोप येत नाही. पाहिजे तर थोडा वेळ बोलत बसते. मग ते दोघे इकडचं तिकडचं बोलत राहिले. पण ते बोलत असतानाही त्यांच्या नजरेसमोर काही वेळेला ओलेत्या अवस्थेतील रीमा चमकून जायची आणि ते अस्वस्थ व्हायचे. काही वेळानंतर रीमा जाण्यासाठी निघाली. तिला सोडण्यासाठी तेही कॉरिडॉरमध्ये आले. अचानक ते गंभीर आवाजात म्हणाले, रीमा, तुला एक सांगायचं आहे. यू आर व्हेरी ब्युटिफुल. कुणालाही वेड लागावं इतकी तू सुंदर आहेस. गुड नाईट रीमा. अचानक ते वळले आणि परत निघाले. रीमाने काही वेळ त्यांच्याकडे चकित होऊन बघत राहिली. मग तिच्या ओठावर अस्फुट हास्य उमटलं. त्या दिवसापासून भार्गव यांची रीमाकडे बघण्याची दृष्टी बदलली. आजकाल ते सारखा तिच्याच विचार करू लागले होते. तिचं सौंदर्य, तिचं व्यक्तिमत्व, तिचं हास्य यांची मोहिनी त्यांना सतत जाणवत होती. जणू काही तिच्या अस्तित्वानं त्यांच्या मनाला व्यापून टाकलं होतं.
अचानक त्यांच्या मनात लख्ख प्रकाश पडला. येस, ही वॉज इन लव्ह. अचानक भार्गव थबकले. आज आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्या मनात अशी भावना येत होती. त्यांचा प्रेम या कल्पनेवर कधीच विश्वास नव्हता. देवयानीशीही त्यांचं लग्न हे ठरवून झालं होतं. त्यातही आपली गायनाकोलॉजी आणि तिची अनेस्थेशिया याचं कॉम्बिनेशन उपयोगी पडेल हा हिशोबीपणा होताच. पण लग्नानंतर 6 महिन्यांनीच देवयानी एका अपघातात त्यांना सोडून गेली होती आणि त्यांच्या कपाळी हे विनाकारणचंच विधुरपण लागलं होतं. नियतीच्या या क्रूर खेळाने त्यांच्या मनातील उरल्यासुरल्या कोमल भावनाही नष्ट झाल्या होत्या आणि त्यानंतर ते एक थंड, भावनाहीन आणि कठोर डॉक्टर झाले होते. रीमाच्या भेटीनंतर त्यांच्या मनात प्रथमच अशा कोमल भावना फुलू लागल्या होत्या. क्षणभर भार्गव सैरभैर झाले. रीमा आपल्या प्रेमाला प्रतिसाद देईल का? आपण तिच्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठे, त्यात विधूर. तिच्या प्रियकराच्या प्रतिमेत आपण कसे बसणार? शिवाय ती इतकी हुशार आणि सुंदर. तिच्यापुढे आपल्यापेक्षा अनेक चांगले पर्याय उपलब्ध असतीलच की. ती आपला का म्हणून विचार करेल? ते कासावीस झाले. ती आपल्याला हवी आहे आणि ती आपल्याला मिळायची शक्यता नाही, अशा दोन्ही भावना एकाच वेळेला त्यांच्या मनात तीव्र होऊन त्यांना त्रास देऊ लागल्या. आयुष्यात पहिल्यांदाच ते स्वतःविषयी काहीसे डळमळीत झाले होते. त्या संध्याकाळी त्यांच्याकडे क्रिटिकल इमर्जन्सीची केस आली. आईचा जीव मोठ्या धोक्यात होताच. त्या केसची गंभीरता पाहून भार्गवही चिंतित झाले. मग त्यांनी कंबर कसली. नेहमीप्रमाणे त्यांनी सर्वांना बाहेर काढले आणि आपल्या नेहमीच्या विश्वासू सहाय्यक वॉर्डबॉय आणि नर्सच्या मदतीने त्यांनी डिलिव्हरीला प्रारंभ केला. अचानक त्यांना जे हवे होते त्या लोकांव्यतिरिक्त कोणीतरी खोलीत थांबलंय याची त्यांना जाणीव झाली. काहीशा ताठ रागाने त्यांनी त्या व्यक्तीला समोर बोलवलं. मी सर्वांना बाहेर जायला सांगितलं होतं, तरीही तू आत कशी काय राहिलीस? रीमाने आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढला. आपण आता संतापाने तिला बाहेर काढावं ही भावना त्यांच्या मनात तीव्र झाली. ते तिच्या अंगावर ओरडणार होते की त्याआधीच रीमा म्हणाली, सर, तुम्ही या बाईंना बघून खूप टेन्स झाला होतात. मला तुमची थोडी काळजी वाटली म्हणून मी तुमच्यासाठी आत थांबले. रीमाचं बोलणं ऐकून ते चकित झाले. तिच्या आवाजात त्यांच्याविषयी हळूवार आपुलकी होती. खरंच अशा अवघड डिलिव्हरीच्या वेळेला जो थकवा आणि ताण त्यांना यायचा याचा विचार करणारं कोणीच नव्हतं. आज खूप दिवसांनंतर कोणीतरी त्यांची काळजी करत होतं. त्यांच्याविषयी त्यांचा राग निवळला. ते म्हणाले, ठीक आहे, पण जरा दूर उभी राहा. मी अशा वेळेला दुसऱ्या डॉक्टरला जवळ उभं करत नाही, मला डिस्टर्ब होतं. ओके सर, ती म्हणाली. त्यानंतर 6-7 तासानंतर भार्गव यांनी त्या बाईचा आणि अर्भकाचा जीव वाचवला. त्यासाठी त्यांना फार कष्ट घ्यावे लागले होते. ते नंतर प्रचंड थकून गेले होते. पण नंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आणि ते काहीसे चमकले. आत्तापर्यंत त्यांनी कुणालाही करू दिली नव्हती ती गोष्ट रीमाने केली होती. तिनं नुसतीच त्यांना मदत केली नव्हती, तर ते काय काय करतात, कसं कसं करतात हे तिने अगदी जवळून पाहिलं होतं. पण मग त्यांनी खांदे उडवले. इट वॉज ओके, आफ्टर ऑल शी वॉज डिफरंट. आता दोघातलाही मोकळेपणा चांगला वाढायला लागला होता. आधी सर, नंतर डॉक्टर भार्गव असे म्हणणारी रीमा आता त्यांना आदरानेच पण विनायक म्हणायला लागली होती. त्यांचं नातं आता इतकं गहिरं झालं होतं की प्रत्येक क्रिटिकल ऑपरेशनच्या वेळेला रीमा भार्गव त्यांच्याबरोबर राहू लागली होती. आणि आता भार्गव तिला विरोध तर करत नव्हतेच, उलट तिला जास्तीत जास्त आपलं ज्ञान आणि कौशल्य शिकवत होते. त्यांनी विचार केला, नाहीतरी आपल्यावर आपण म्हणणारं हे ज्ञान आणि कौशल्य कुणाला देत नाही ही तक्रार आहेच.
मग आपण जर रीमाला तयार केलं तर ही तक्रार राहणार नाही. तसं रीमावर आपलं प्रेमही आहे. आपली ही अनोखी प्रेमाची भेट तिला दिल्यासारखं होईल. कुणी सांगावं? आपल्याला या अनमोल भेटीचा परिणाम म्हणून तीही आपल्या प्रेमात पडेल. रीमा मात्र डॉक्टर भार्गव यांच्या ज्ञानाने आणि कौशल्याने दिपून गेली. भार्गव यांच्याबरोबर काम करताना आपल्या वैद्यकीय क्षेत्रातला मोठा खजिना मिळाला आहे याची तिला जाणीव झाली. मग तिने मन लावून आणि कष्टाने शिकायला सुरुवात केली आणि काही दिवसातच भार्गव यांच्या मदतीने आणि स्वतःच्या मेहनतीने ती स्वतःला अशा क्रिटिकल केसेस स्वतंत्रपणे हाताळण्यात निष्णात केलं. इकडे भार्गव यांच्या मनातील प्रेमाची आग जास्तच भडकली होती. आता त्यांच्या अस्वस्थता ही शिगेला पोचली होती आणि रीमासमोर आपली भावना व्यक्त केल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणार नव्हती. मग एक दिवस रीमाबरोबर एकटेच असताना ते तिला म्हणाले, रीमा, मला काहीतरी सांगायचं आहे. माझ्या मनात जी भावना तुझ्याबद्दल आहे ती मला व्यक्त करायची आहे. बोला विनायक, मीही त्याचीच वाट पाहते आहे. रीमा काहीशा उत्सुकतेने आणि अपेक्षेने म्हणाली. रीमा, आय लव्ह यू अँड वॉन्ट टू मॅरी यू. मी तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. मी विधूर आहे हे तुला माहिती आहे. पण मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. हे लक्षात घेऊन प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. विनायक भार्गव भावूक होऊन बोलत होते. त्यांची ती भावुकता पाहून रीमाही गंभीर झाली. हळूवार स्वरात ती म्हणाली, विनायक, तुम्ही हे जे बोलताय त्याने मी भारावून गेले आहे. तुम्ही मला पंखाखाली घेतलंत, तुमचं अनमोल ज्ञान आणि कौशल्य मला शिकवलंत आणि आता हा प्रेमाचा प्रस्ताव तुम्ही ठेवलात. विनायक, तुम्ही ग्रेट आहात. पण मला विचार करण्यासाठी थोडा वेळ द्याल? ऑफकोर्स. हे बघ, मी 4 दिवस दिल्लीला सेमिनारसाठी चाललो आहे. हे 4 दिवस तू विचार कर आणि मी परत आल्यावर तुझा निर्णय मला सांग. मग तर झालं? ओके विनायक, थँक्यू व्हेरी मच. दिल्लीच्या सेमिनारमध्ये भार्गव अस्वस्थच होते. त्यांना सारखी रीमाची आठवण येत होती. कधी त्यांना रीमा आपल्या प्रेमाचा स्वीकार करेल असं वाटायचं आणि त्यांचं मन आनंदाच्या ढगावर स्वार व्हायचं, तर कधी ती नकार देईल या आशंकेने त्यांचं मन घाबरवायचं. भावनेच्या अशा हिंदोळ्यावर त्यांनी 4 दिवस कसेबसे काढले. जेव्हा ते आपल्या हॉस्पिटलमध्ये परत आले तेव्हा त्यांची नजर आतुरतेने रीमाला शोधत होती. पण रीमा त्यांना दिवसभर दिसली नाही. संध्याकाळी ते अस्वस्थ झाले. त्यांनी चौकशी केली तेव्हा रीमा डॉक्टर कांगांना भेटायला गेली होती असं त्यांना समजलं. डॉक्टर कांगांच्याकडे हिचं काय काम असावं? शेवटी मनावरचा ताण असह्य होऊन डॉक्टर कांगांना ते भेटायला गेले. म्हणजे काय, तुला माहिती नाही? तिने तुला सांगितलं नाही? कशाबद्दल बोलताय तुम्ही? शी हॅज रिझाइंड अँड शी हॅज लेफ्ट. व्हॉट? भार्गव जोरात ओरडले. त्यांना जणू विजेचा धक्का बसला होता. हाऊ इज दिस पॉसिबल? हाऊ इज दिस हॅपन्ड? ते हताश होऊन मटकन खुर्चीत बसले. अरे, असं एकदम काय ओव्हर रिॲक्ट होतोयस? इट्स ओके. तिने तुला सांगून जायला हवं होतं हेही खरं, पण काय करणार? पीपल बिहेव स्ट्रेंजली. पण डॉक्टर कांगा काय बोलत होते हे भार्गवनं ऐकूच येत नव्हतं. जी रीमा त्यांच्याबरोबर दिल्लीला जाण्यापूर्वी हसत बोलली होती, जिनी त्यांच्याविषयी आपुलकी आणि जिव्हाळा दाखवला होता, आपल्या हळूवार भावना व्यक्त केल्या होत्या, ती रीमा अशी न सांगता अचानक निघून जाते. त्यांना हे नक्की काय झालं आहे हेच कळत नव्हतं. डॉक्टर कांगा अचानक म्हणाले, ओ बाय द वे, मी विसरलो होतो. डॉक्टर रीमानी तुझ्यासाठी एक पत्र दिलं आहे. त्यांनी एक बंद लिफाफा भार्गवांना दिला. एखाद्या भुकेला जसा भाकरीवर झडप घालतो तशी झडप घालून त्यांनी तो लिफाफा घेतला आणि ते घाईघाईने आपल्या केबिनमध्ये गेले. डॉक्टर भार्गव यांना,
तुम्हाला जेव्हा हे पत्र मिळेल तेव्हा मी दूर निघून गेलेली असेन. कृपया मला शोधण्याचा किंवा भेटण्याचा प्रयत्न करू नका. अर्थातच माझा तुमच्या प्रेमाला स्पष्ट नकार आहे, कारण माझ्या मनात कधीच तुमच्याविषयी प्रेमभावना नव्हती. मी जो जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम तुमच्याबाबत दाखवलं ते सगळं नाटक होतं, त्यात काहीही खरं नव्हतं. आता तुम्ही विचारलंत मी असं का केलं. क्रिटिकल आणि इमर्जन्सीच्या डिलिव्हरी ज्या असतात आणि ज्यामध्ये आई आणि मूल दगावण्याचे 90% शक्यता असते, अशा वेळेला काय करायचं याचं ज्ञान आणि याचं कौशल्य फक्त तुमच्यापाशी होतं आणि ते मला शिकायचं होतं. म्हणून मी तुम्हाला माझ्या सौंदर्याचा आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. माझं सौंदर्य, हास्य आणि मधाळ बोलणं यांनी तुम्हाला मी सतत गुंतवत ठेवलं. त्या दिवशी रात्री तुम्ही असताना नाईट शिफ्टला मुद्दाम मी हॉट ड्रेस घालून येणं, त्या रात्री तुमच्या घरी ओले त्या अवस्थेत येणं, या सगळ्या तुम्हाला माझ्याकडे आकर्षित करण्याच्या युक्त्या होत्या. माझा डाव यशस्वी झाला. तुम्ही माझ्या प्रेमात अडकलात आणि मला हे ज्ञान आणि कौशल्य शिकवलं. आता मीही एकटी अशा क्रिटिकल सर्जरीज करू शकते. अशा अवघड डिलिव्हरी आणि सर्जरी करणाऱ्या मोजक्या डॉक्टरमध्ये आता मीही एक झाली आहे. असं तुम्हाला फसवणं चूक आहे याची मला जाणीव आहे. पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, यू नो. तुमची प्रिय सहकारी रीमा दास. हे पत्र वाचताना भार्गव यांच्या मनात संतापाचा एक मोठा स्फोट झाला. माय गॉड, अशी दगाबाजी, असा धोका. त्या पत्रातून रीमा जणू त्यांना वेडावून दाखवत होती. संतापाच्या भरात काय करावं हे त्यांना समजेना. त्या क्षणी जर रीमा त्यांच्यासमोर असती तर त्यांनी तिचा जीवच घेतला असता. रीमाने त्यांची सरळ सरळ फसवणूक केली होती. तिने कुटील योजना आखून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं आणि त्यांच्याकडून त्याचं ज्ञान आणि कौशल्य हे हस्तगत केलं होतं. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं तिने आपल्याला फसवलंय ही भावना अतीव दुःख देत होती. नाही, ते इतक्या सहजपणे हार मानणारे नव्हते. तिला शोधून काढणारे होते. ते तिला याचा जाब विचारणार होते. इतकंच नव्हे तर तिने ही फसवणूक केली ते सर्व डॉक्टर्सच्या कम्युनिटीमध्ये उघड करणार होते आणि तिला कुठेही नामवंत हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळणार नाही याचीही ते व्यवस्था करणार होते. रीमाने आत्तापर्यंत त्यांचं प्रेम पाहिलं होतं, पण यापुढे रीमा त्यांचं शत्रुत्व अनुभवणार होती. येस, ही वॉज गोइंग टू डिस्ट्रॉय हर. पण त्यांच्यासाठी रीमा कुठे गेली याचा पत्ता काढणं आवश्यक होतं. अचानक त्यांना आठवलं, रीमाने बोलता बोलता ती ज्या PGमध्ये राहत होती त्याचा पत्ता सांगितला होता. इतकंच नव्हे तर तिची आसामी भाषा बोलणारी अजून एक आसामची मुलगी त्याच खोलीत तिच्याबरोबर राहत असल्याचं ते तिला बोलले होते. हे किती खरं होतं कुणास ठाऊक, पण बघायला काय हरकत होती. ते तिच्या PGवर पोचले तेव्हा मॅनेजरनी त्यांना सांगितलं की रीमा सोडून गेली आहे. मग त्यांनी तिच्या मैत्रिणीचा पत्ता विचारला. थँक गॉड, सुनैना घोषाल अजून तिथेच राहत होती. मग भार्गव सुनैनाची वाट पाहत बसले. सुनैनानी त्यांना खोलीत घेतलं आणि ती म्हणाली, तुम्ही नक्की येथे येणार हे मला रीमाने सांगितलं होतं. येथे न येऊन सांगतो कोणाला? तुझ्या मैत्रिणींनी माझी अवस्थाच अशी करून ठेवली आहे. अचानक भार्गव भडाभडा बोलू लागले. तिच्या पहिल्या भेटीपासून ते तिने केलेल्या जीवघेण्या फसवणुकीपर्यंत त्यांनी तिला सगळं सांगितलं. त्यांनी तिच्यावर किती अतीव प्रेम केलं आणि तिने त्या प्रेमाचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी कसा उठवला हे तर त्यांनी सांगितलंच. पण आता ते तिला कधीही माफ करणार नाहीत आणि तिला अद्दल घडवणार असल्याचं आणि तिचं मेडिकल करिअर उद्ध्वस्त करणार असल्याचंही त्यांनी तिला सांगितलं. त्यांच्या तीव्र भावनांचा तो उद्रेक पूर्ण होईपर्यंत सुनैना शांत झाली आणि नंतर ती म्हणाली, डॉक्टर भार्गव, खरं तर मी तुम्हाला काहीही सांगू नये अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग मला रीमाने दिली आहे. ती अशी का वागली हे तुम्हाला कधीच कळू नये अशी तिची इच्छा आहे. पण
तुमचं तिच्यावरचं इतकं उत्कट प्रेम पाहिल्यावर तिच्याकडूनही या बाबतीत फार मोठी चूक होते असं मला वाटतं आहे. म्हणून मी तुम्हाला खरं काय ते सांगते. त्यानंतर कितीतरी वेळ सुनैना बोलत राहिली आणि चकित होऊन डॉक्टर भार्गव ऐकत राहिले. शेवटी सुनैना म्हणाली, बिचारी रीमा, तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तुमचं कौशल्य तिला शिकायचं होतं. पण हे करता करता ती स्वतः प्रेमात कधी अडकली हे तिला समजलंच नाही. म्हणजे काय म्हणायचे तुला? सांगायची काय गरज, तुम्हाला प्रत्यक्षच दाखवते. एवढं बोलून सुनैना उठली. तिने कपाटातून एक स्केचबुक काढलं. रीमा फावल्या वेळात पेन्सिल स्केच काढायचा छंद करायची. विशेषतः ती माणसांचे पोर्ट्रेट्स फार सुंदर काढायची. त्यातील काही पोर्ट्रेट्स पहा. तिने त्यांना 5 पोर्ट्रेट्स दाखवली. प्रत्येक पोर्ट्रेटमधील शीर्षक होतं माय आयडल, माय ड्रीम, माय लव्ह, नंतर माय लाईफ आणि शेवटचं शीर्षक होतं माय एव्हरीथिंग. प्रत्येक शीर्षकाखाली वेगवेगळ्या पोजमध्ये डॉक्टर विनायक भार्गव यांचा चेहरा होता. आसामच्या त्या दुर्गम भागातील आदिवासी वस्तीच्या त्या गावात पोचेपर्यंत डॉक्टर भार्गव यांची बरीच दमछाक झाली. त्यांना 7-8 किलोमीटर चालत जावं लागलं होतं. पण ते अंतर चालत असताना त्यांना सुनैनानी जे काही सांगितलं होतं ते सारं आठवत होतं. सुनैनानी त्यांना सांगितलं होतं की रीमा अनाथ होती. तिची आई तिच्या बाळंतपणात आणि बाप 4 वर्षाचे असताना दारूच्या व्यसनात मरण पावले होते. सरकारी अनाथाश्रमात राहून आणि जिद्दीने शिक्षण घेऊन ती डॉक्टर झाली होती. पण ती डॉक्टर पैसे कमवण्यासाठी नाही, तर आसाममधल्या दुर्गम भागातील आपल्या आदिवासी बांधवांची सेवा करण्यासाठी झाली होती. विशेषतः तिला गरजू बाळंतीण गरीब बाईला आणि तिच्या पोटातल्या मुलाला वाचवायचं होतं. कारण त्या भागात बाळंतीण बाई आणि नवजात अर्भकाच्या मृत्यूचं प्रमाण खूप जास्त होतं. त्यासाठी तिने डॉक्टर भार्गव यांच्याकडून ती विद्या शिकून घेतली होती. कारण तिला बाळंतपणात आई गेल्यानं अनाथ झालेली दुसरी रीमा बघायची नव्हती. जेव्हा भार्गव रीमापाशी पोचले तेव्हा एका छोट्याशा झोपडीवजा घरासमोर उभी राहून रीमा गावातल्या काही बुजुर्ग लोकांशी क्लिनिक सुरू करण्याविषयी चर्चा करत होती. तिला पाहताच त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी भरल्या गळ्यांनी जोरात हाक मारली, रीमा. रीमाने मागं वळून बघितलं आणि डॉक्टर भार्गवना पाहताच तिला मोठा धक्का बसला. ती धावतच त्यांच्याकडे आली. विनायक, तुम्ही इथे कसे काय? रीमा, मी प्रेमभंग झालेला प्रेमिक आहे. मी तुझा पिच्छा इतक्या सहजासहजी सोडेन असं तुला वाटलं तरी कसं? मी तुम्हाला कसं सांगू, मी कशासाठी काही सांगायची गरज नाही. मला सुनैनानी सगळं सांगितलं आहे. अरे वा, हा तुझ्या क्लिनिकचा बोर्ड वाटतं. विनायक क्लिनिक. माझं नाव दिलंस आणि मला न सांगताच निघून आलीस. विनायक, बाकी सगळं नंतर. आधी मला सांग की मला न सांगता कशी आलीस? सॉरी विनायक, पण मी तुम्हाला काय सांगणार होते. मी आयुष्यभर या दुर्गम आदिवासी भागात सेवा देणार होते. तुमचं आयुष्य लंडन, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात अतिशय श्रीमंतीत आणि आरामात गेलेलं. कुठल्या तोंडाने मी तुम्हाला हे सगळं सोडून इथे जंगलात राहायला या असं सांगू शकत होते? आणि मी असं का सांगावं? जो वेडेपणा मी करत होते त्यात तुम्हाला कशाला सामील करून घ्यावं? म्हणून मी स्वतःच आपल्या प्रेमाला संपायचा निर्णय घेतला. तुमच्या मनात माझ्याविषयी द्वेष उत्पन्न व्हावा म्हणून मी तसं पत्र लिहिलं आणि निघून आले. डॉक्टर भार्गवांनी आजूबाजूच्या त्या ओसाड उजाड प्रदेशाकडे पाहिलं आणि मान हलवली. अवघड आहे, पण अशक्य नाही. खूप प्रयास करावे लागतील मला. कशासाठी विनायक? अगं, माझी मुंबईमधली नोकरी सोडून तिथलं सारं विकून तुझ्याबरोबर इथे स्थायिक होण्यासाठी. विनायक, काय म्हणता? तुम्हीही माझ्याबरोबर इथे राहणार? रीमाचा आपल्या कानांवर विश्वास बसेना.
का गरीब आदिवासींवर उपचार फक्त तूच करावास असा काही नियम आहे का? मीही ते करू शकतो की. अचानक रीमाला ते निश्चयाने म्हणाले. नाही विनायक, माझ्यासाठी तुम्ही इतका मोठा त्याग करावा हे मला मान्य नाही. अगं, तुला अजूनही समजत कसं नाही? इतक्या मुश्किलीने माझ्या आयुष्यात प्रेमाचं हे चांदणं आलं आहे आणि ते सोडून मी पुन्हा उदासीच्या काळोखात कसा जाऊ? मी आता तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. त्यांचं बोलणं ऐकून रीमाला भरून आलं. तिच्या भावना अनावर झाल्या आणि तिने बेभान होऊन त्यांना मिठी मारली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले होते. आजूबाजूचे लोक आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. त्या गावकऱ्यांना समजत नव्हतं की हा अनोळखी बाबा कोण आहे आणि आपली डॉक्टर दीदी त्यांच्या गळ्यात पडून अशी का रडते आहे. रसिक हो, आताच आपण गोष्ट त्या दोघांची ही कथा ऐकलीत. ही कथा आपल्याला कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये अवश्य लिहा. कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.